नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 7 आहारातील पौष्टिकता याविषयी माहिती बघणार आहोत। थोडे आठवा, आहाराची गरज कशासाठी असते? तर विद्यार्थी मित्रांनो, आपली वाढ होत असते किंवा आपण कामे करीत असताना आपल्या शरीराची झीज होते आणि त्यामुळे ऊर्जेची निर्मितीसाठी आहाराची गरज असते। आहार म्हणजे काय? तर आपण आपली भूक शमवण्यासाठी जेवणात जे खातो आणि पाणी पितो या सर्वांचा मिळून एक आहार तयार होत असतो। आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती? तर वाढते वय, आजार किंवा असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे आहार कमी किंवा जास्त होत असतो। सांगा पाहू, खालील शब्द वाचा: भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्यांची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड। आता या पदार्थांपैकी मोठाले चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ आपण वाढून घेतो? थोडा विचार करा। तर बघूया, भात, मुगाची आमटी, दही, कोबीची भाजी हे पदार्थ आपण मोठे चमचे वापरून वाढून घेतोय। चहाच्या चमच्याने किंवा त्याहीपेक्षा लहान चमच्याने कोणते पदार्थ वाढून घेतो? तर चवळीची उसळ, गाजराची कोशिंबीर, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे हे पदार्थ आपण लहान चमच्याने वाढत असतो। जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ यापैकी भात, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, गाजराची कोशिंबीर हे जास्त प्रमाणात खाणारे पदार्थ आहेत। तर कमी प्रमाणात ज्यांना आपण खातो जसं कांद्याची भजी, मुगाची आमटी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड, भोपळ्याचे भरीत हे कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ आहेत। प्रमुख अन्नपदार्थ। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जेवणात चपाती, भाकरी, भात हे पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असतात। इतर पदार्थांपेक्षा ते आपण जास्त खातो, म्हणून गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत। परंतु चपाती, भाकरी, भाताबरोबर इतर पदार्थ असले की जेवण रुचकर होते। शिवाय हे सर्व पदार्थ जेवणात असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। याला संपूर्ण आहार, सकस आहार, समतोल आहार किंवा संतुलित आहार असे आपण म्हणूया। सांगा पाहू, पिठे कोणकोणत्या पदार्थापासून मिळतात? तर इथे विविध पदार्थ दिलेले आहेत। ज्वारी आहे, तीळ आहे, बाजरी आहे, यांच्यापासून पिठे मिळते। लोणी, तूप, दही कशापासून मिळते? तर दूध। तेल कोणत्या पदार्थापासून मिळते? तीळ, लवंग, मिरी अशा पदार्थापासून तेल मिळत असते। प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते? तर अंडी आहे, कोंबडी हे पदार्थ आपल्याला प्राण्यांपासून मिळत असतात। आंबट, गोड, तिखट, कडू लागणारे पदार्थ कोणते? आता विद्यार्थी मित्रांनो, या सर्व पदार्थाकडे, वस्तूकडे लक्ष द्या आणि यापैकी कोणकोणत्या वस्तूंचा चव काय आहे ते तुम्हाला वहीत लिहून काढायचं आहे। आपण कोणते पदार्थ कच्चे खातो? यापैकी जी फळे आहेत ते जास्त करून आपण कच्चे खातो। चिंच आहे, काकडी आहे, मुळा आहे, हे आपण कच्चे खातो। अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते? जसं लवंग, खूप कमी प्रमाण, तुम्ही जेवणात असो किंवा मुखशुद्धीसाठी आपण पान खातो तिथे असो, यांचे कमी प्रमाणात वापरत असतो। बऱ्याच जास्त वापरले जाणारे पदार्थ कोणते? यापैकी काकडी आहे, अंडी आहे किंवा ज्वारी आहे, यांचे वापर जास्त प्रमाणात होत असते। अन्न पदार्थातील विविधता। काही अन्न घटकांपासून आपल्याला ताकद मिळत असते। आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो, तसेच श्वसन करतो, अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात चालू असतात। ही कामे होण्यासाठी शरीराला ताकद लागते। काही अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते, रोजच्या कामांमध्ये होणारी शरीराची झीज भरून निघते। काही अन्न घटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते, शक्ती देणाऱ्या पदार्थांच्या शरीरात साठा तयार होतो। काही अन्न घटकांची शरीराच्या विशिष्ट कामांसाठी गरज असते। उदाहरणार्थ, काही अन्न घटक शरीरातील हाडे मजबूत करतात,
काही अन्न घटकांमुळे आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती शरीराला मिळते. शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला हवे. म्हणून सगळेच अन्न घटक आपल्या आहारात असायला हवेत. हे घटक किंवा अन्न पदार्थामधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. म्हणूनच आपल्या रोजच्या जीवनात विविध अन्न पदार्थांचा आलटून पालटून समावेश करत असतो. असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते. अन्न पदार्थांची पौष्टिकता टिकवणे. आता बघा, खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्न घटक नष्ट होऊ शकतात. तसे होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. कडधान्यांना मोड आणून ती वापरावी. मोड लहान आहे तोपर्यंत ती वापरावी. मोड लांब होईपर्यंत थांबू नये. पीठ चाळून कोंढा काढून टाकू नये. चिकू, अंजिरे, द्राक्षे, सफरचंद अशी फळे सालांसकट खावीत. जिभेची गंमत. आता इथे बघा, काही खाद्यपदार्थ दिलेले आहेत, त्यांची चव काय. जसं खडीसाखर, मिठाचा खडा. खडीसाखरची चव गोड असेल, मीठ खारट असेल, चिंच आंबट आहे, मेथीचे दाणे कारल्याची बोट कडू आहे, आवळ्याची बोट आंबट किंवा गोड असेल. आपण काय शिकलो? आपल्या आहारात वेगवेगळे खाद्यपदार्थ येतात. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्नपदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते. अन्नपदार्थांमध्ये आपल्या अन्नविषयक गरजा भागवणारे अन्नघटक कमी अधिक प्रमाणात असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा भागतात. रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या आहारात सर्वच अन्नपदार्थ असावेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया.